हाय, आपण बघणार आहे 5th स्टँडर्डचा मॅथ्स प्रॅक्टिस सेट 43 मधला क्वेश्चन नंबर 4. इफ अ ट्रेन लिव्स मुंबई ॲट 10:15 at night and reaches Nagpur 1:40 next afternoon, how long does journey take? ओके, तर ह्यामध्ये आपण बघूया की गिवन इन्फॉर्मेशन काय आहे. गिवन इन्फॉर्मेशन मध्ये काय सांगितलंय, ट्रेन कुठून निघली आहे, मुंबईमधून. कितीला निघली आहे, 10:15. नाईट म्हटलं तर आपण काय लिहितो, PM, म्हणजे 10:15 PM. पुढे काय इन्फॉर्मेशन सांगितली आहे, इट रिचेस नागपूर. पोहोचली कुठे ती, नागपूरला. ओके, कितीला पोहोचली आहे, नेक्स्ट डे आफ्टरनून, म्हणजे नेक्स्ट आफ्टरनूनला 1:40. आफ्टरनून म्हटलं तर PM. आता ह्यामध्ये एक इन्फॉर्मेशन लक्षात घ्यायची आहे, मुंबईतून ट्रेन निघले नागपूरला पोहोचले, यामध्ये एक दिवसाचा गॅप आहे, म्हणजे नेक्स्ट डे म्हणलेला आहे. ठीक आहे, तर नेक्स्ट डे म्हणजे काय, आज रात्री 10:15ला मुंबईमधून निघली तर ती उद्या रात्री अजून ती ट्रॅव्हलिंगमध्ये आहे, म्हणजे पुन्हा इथं 10:15 PM होतात आणि हा पिरियड म्हणजे 12 आवर होतो. लक्षात आले का, इन्फॉर्मेशन चेक करा. रात्री निघली आहे 10:15 टू दुसऱ्या दिवशीचं 10:15 AM. ओके, तर हे 12 आवर होतात. AM होणार, कारण मॉर्निंगचे 10, रात्रीचे 10 आणि सकाळचे 10, 12 आवर होतात. आणि प्लस तिथून पुढे दुपारी 1:40ला ती नागपूरमध्ये पोहोचली. आता कसं काढायचं आहे बघून घ्या. फर्स्टली आपण ह्याचे 12 आवर निघले, हे कसं लक्षात आलं का, तर 10 AM पासून ही 1:40 PM चा पहिला डिफरन्स काढून घ्यायचा आहे, म्हणजे सकाळचे 10:15 सकाळचे ते दुपारचे 1:40 ह्यातला फरक काढायचा आहे. पहिला तो फरक आपण काढून घेऊया. जसं की 12 आवरचं कन्वर्जन 24 आवरमध्ये आपण गेल्या क्वेश्चनमध्ये केलेलं, सेम तीच स्टेप आहे. 10:15 AM चं कन्वर्जन काय होणार आहे, AM असलं तर ॲज इट इज टाइम होतं, तर 10:15 आणि 1:40 PM. PM चं कन्वर्जन होतं तर 12ला 12 आणि 1ला 13. 1 o'clockला 13 होतं, त्यामुळे इथं काय होणार 13:40. हे लक्षात आले का, 12 आवरचं कन्वर्जन 24 आवरमध्ये. आता पहिल्यांदा आपण ह्या दोघांच्यातला डिफरन्स काढून घ्यायचा आहे. आवर आणि मिनिटचा ब्लॉक करून घ्यायचा आहे. 24 आवरमधले 13, 40 मिनिट मायनस 10:15. ओके, 40 मायनस 15 केलं तर 25 येतं आणि 13 मायनस 10 केलं तर 3 येतं. तर सकाळच्या 10:15 ते दुपारचे 1:40 ह्यातला डिफरन्स काय आलेला आहे, 3 hours 25 minutes. आता हे मिळालेलं आहे आपल्याला आन्सर. तर यामध्ये हे 12 आवर ॲड करायचे. कळतंय का, कारण नेक्स्ट डे म्हटलंय त्यांनी, तर ते नेक्स्ट डे म्हणजे 12 आवरचा तो गॅप आहे, तो आपल्याला ॲड करायचा आहे. पुन्हा आवर आणि मिनिटचा ब्लॉक करून घ्या. ॲडिशन सबस्ट्रॅक्शन ह्या लेसनमध्ये करताना कंपल्सरी आवर आणि मिनिटचा ब्लॉक करावाच लागेल, त्याशिवाय तुम्हाला कंप्लीट मार्क मिळणार नाही. मग त्यामध्ये पुन्हा मार्क कॅन्सल होतील, त्यापेक्षा आपण पहिलाच करून घ्यायचा आहे. तर आपला गॅप किती आला होता, 3 hours 25 minutes. त्यामध्ये आपल्याला ॲड किती करायचे आहे, 12 hours. मिनिट्स नाही आहेत म्हणून इथं मी 0 करते. ॲड केलं तर 25, 12 + 3 15, म्हणजे
टाइम ड्युरेशन किती लागलेला आहे जर्नीसाठी? मुंबई टू नाशिक 5 hours 25 minutes. लक्षात आले का? चेक करा. जर नेक्स्ट डे आलं तर आपल्याला हे 12 hours ॲड करावे लागतील. डायरेक्टली तुम्ही हे टायमिंग घेऊन कन्वर्ट करून सबस्ट्रॅक्शन केला तर ते आन्सर मिळणार नाही. तर टाइम डिफरन्स काढण्यासाठी ही स्टेप्स लक्षात आले का? चेक करा, प्रॅक्टिस करा. जेवढी प्रॅक्टिस कराल तेवढं सोपं जाईल.